हो, हो, बिलकुल, बिलकुल. 9 वाजता आता निघतो आम्ही इथून. 10 वाजेपर्यंत पोहोचतो तिथं. आता पोहे खाल्ले की निघाले. फक्त भावावर म्हणलं पद्धतशीर लावा बा घनशाम कसं 5,000च्या वर लागला पाहिजे हरभरा. हां, हो तेच म्हणलं. आणि बाकीचे पैसे सध्या काही काटून घेऊ नका. नाहीतर मग कसं तुम्ही वाटासाच्या काटून घेता ते ₹5,000 मी देतो तुम्हाला गवर. आपला काही यावर्षी हरभरा नव्हता. हे आपला दुसऱ्या कास्तकाराचा आहे. ते आपण आणून राहिलो. नाहीतर भस्कन घेसान काटून. बरं ठीक आहे मग ठेवतो मी. येतो 10 वाजेपर्यंत. ओके, ओके. हो ठीक आहे ठेवा. आता याचे ते 5,000 देते का दणका भाऊ हे? नाही म्हणलं 5,000 आहे त्या अंगावर नाही हो का पाहिजे बा म्हणा त्याने म्हणा नाही तर घेसान काटून भस्क. हो कसं आहे विनाकारण फालतू आता आमचं कसं आहे 5-7 जण यायच्या. तेच तर आता वांदेवाडी होणार आहे किती 20-22 हजार रुपये येईन याची. लसले 5,000 जर गेला समजा 90 किलोचं पोतं आहे वाटते नाही का साधारणतः ते. तर 90 गुणीला समजा 4.5 क्विंटल होते ते 9×5 = 45. 4.5 क्विंटल म्हणजे 22.5 पर्यंत झाले पाहिजे अंदाजे समजा त्यात ते समजा दलाली गिलाली हमाली कटून 20,000 येईल मग अंदाजे हिशेवर हातानं समजा. तर मग 5-5 हजार रुपये बी येते का नाही काय सांगा आता 7 लोक आहो आम्ही. फायदा नाही तर मग त्याच्यातून ते घेऊन 5 काटून तर आमच्या घरावर गोटी यायच्या तेच म्हणलं बा आता सांगू राहिलं तुम्हाला. तर आले वाटते पोहे आले आता लवकर निघा लागत. आले आले पोहे आले. या पोहे घे खा म्हटलं. हो भाताचा स्वयंपाकाला लागतो मी. हो 1 घंट्यात स्वयंपाक करतो मस्त पुरणाचाच पाहुणचा. हो आता कसं आहे तुम्ही संकेतले तिथे बी सांगते ना ते म्हणजे आपल्या कंदीला म्हणजे काही बी 5 रुपये दे 2 रुपये दे. म्हणून म्हणलं कसं हो, आता आम्हाला बी आसरा आहे तुमच्या जण आम्हाला. मागं व्याजाला पैसे दिले बापा त्यावेळेस आम्ही कसं निघालो त्या संकटातून. तर म्हणलं आता हे बा जेवण करूनच जा 1 घंटा लागत. नाही का हो, चालते ना. बाबा मी तर रात्रीच कर म्हणून तुले पण आता रात्रीचे उशीर झालता. मस्त पाहुणचार कर वडे गिडे मुगाची डाळ आता भिजू घाल मस्त वडे काढ भजे काढ पापड काढ मस्त बिलकुल असा पाहुणचार कर. हो 10 वाजताही निघालं चालते. 11 वाजता गेलं तर काही हरकत नाही. नाही ना नाही ना अरे बाबा उशीर होते कसं आहे बाई हे पाहू द्या काही नाही आता झालं ना पोहे गे खाल्ले आता काही अडचण नाही. हो ना मला तर लय थांबावं राहिलं पण आता माझे पैसे अटकून आहे तिकडे फालतू असं का दिवस घालावं इथं. नाही राहू द्या आता काही वडे नका करू ना काहीच नका करू. हो बस जातो आम्ही आता निघतो लवकर. बाबा आता सांगा आता एवढं म्या म्हणलं मनापासून आता तुम्हाला मी डाळ टाकली. तुम्ही म्हणता नाही म्हणता 1 घंट्यात सगळं करून घेतो ना मी पटपट करतो काहीच टाइम नाही लागत. तुम्ही फक्त 10 वाजतापर्यंत मला टाइम द्या. तर ज्या पुरण म्हटलं की नाही वाजायची 12. बरं बरं मी काय म्हणतो पुरण मला आवडत नाही. हो मस्त शारगीर करा. वरण भात पोळी भाजी आणि फर्स्ट क्लासमध्ये पापड आणि वडे हो एवढंच काढा जास्त काही करू नका आता. तसं मी ते जेवणाची म्हणलं आवड आहे मला चांगलं चांगलं पण आता वेळ नाही आपल्यापाशी. हो तिकडे मार्केट मग कसं गाडी अंदर येऊ देणार नाही ती उशीर झाला तर. हो ठीक आहे मग आता लवकर लवकर करा पटकन 10 वाजेवर थांबतो मी. हो बरं बरं हो ठीक आहे मग घ्या आता तुम्ही पोहे घ्या बस मी लागतो कामोकामी. ओके. आले का तुम्ही? हां तुम्हीच गुलाबराव नाही का असं असं. हो तुम्ही काय म्हणतो संजीव भाऊ. हो आता मी ऐकलं ते आपला दलाल नाही का घनश्याम. हो त्याचं फोनवर बोलणं झालं. हो येऊन राहिलो म्हणे आम्ही. हो त्याच्यानं आता चिंतेचं काहीच कारण नाही. हो साधारणतः 10 वाजेपर्यंत कटलं पोहोचते वाटते द्यायचं. हो असं मी ऐकलं द्यायचं भावारी हे ती विचारे ते हो काय काय नाही तर. हो तर म्हटलं आता काही विषय नाही. हो फक्त आपल्याला म्हणजे इतका खतरनाक गेम करायचा यायचा. हो हे आता आपल्या हाती आलेले आहे कारण की तुमच्यावर लय अन्याय केला द्यायनं. तुमच्याच वावरात येऊन काम करून तुमचेच जर पोते येऊन राहिले म्हणजे तुम्ही काय मागं पुढे पाहून राहिले. रिपोर्ट घासला तुम्ही आता फक्त रंग्यात पकडणं यायले आणि हातवात जमा करणं आहे. हो सगळे सगळे बिलकुल हो एक कंदील पुढे येऊन राहिला म्हणजे त्या कटल्यावर. हो ते एक जमा आणि हे कटला आणणारा. हो कटल्यासहित बिलकुल जमाच करायचा आणि बाकीचे मग पोलीस स्टेशनले बिलकुल वाऱ्यासले काय सगळेच बोलावायचे मग. हो 6-7 जण आहे समजा. चौघाचे नाव टाकले वाटते तुम्ही नाही का मग पोलीस स्टेशनमध्ये. बरं जाऊ द्या चौघे जरी अटकले तर बस झाले आपल्याला. विषय संपला. बा मनासारखंच करून राहिले तुम्ही देवासारखेच आले मा मदतीला तुम्ही. हो नाही तर मला एकट्याला आवरे नाही ती. हो तसा घाम फोडला होता मी द्यायले. हो पण तुम्ही आल्याच्यानं आता मला कसा हो धीर आला आता. एक तर पोलीस स्टेशनने रिपोर्ट दिल्याच्यानं ते साहेब येतो म्हणे. हो स्वतःच येतो मी मार्केटमध्ये पाहतो म्हणे काय आहे तर. हो तर त्याच्यानं यायले रंगे हातात पकडणं आहे आणि जमा करणं आहे. हो 10 ते 11 वाजता बिलकुल राडाच होणार आहे ते गेटपाशी. हो त्याचं काय पिवळं कटलं आहे म्हणजे त्याच्यावर फक्त ध्यान ठेवा लागणार आता. आम्ही हाऊस आजूबाजूनं बरोबर हो हारावरा घेतोच त्याचा आला की. हो काही हरकत नाही येऊ का मग आता आम्ही. या मग मला थोडंसं एक फोन लावायचा आहे मग हराशा सुरू होऊन जाते पटपट. 9:30 पर्यंत. हो या तुम्ही आता तिकडे आजूबाजून थांबा वडे गिडे भजे खा तुम्ही. हाऊस मी इथं ओके. आता बरं भेटलं हे बी नाही का. हो मस्त आयतीशी करायला लागायची. हो याच्याच खांद्यावर बंदूक ठेवतो रामपूरचं पुरं कामच काढतो आता. हो मला हॉटेलला फोन करून द्या म्हणजे कसं हो त्याला बोलावून घेतलं म्हणजे मग कसं मावळून जाते. हो त्याला बोलावतो आता. आता काय नवीन विषय काढतं का सांगा. हां हॅलो हां बोला खादोडे साहेब बोला म्हणलं. बऱ्याच दिवसानं आठवण आली. पण कसं कारण असतं आहे की नाही इतकं खुशीचं कारण आहे सांगतो तुम्हाला. हे जे रामपूरवाले आहेत ना बस आज कोमात जाणार आहेत. तर हे कायलेच नांदी येते या रामपूरवाल्याच्या 2-4 खेप तोंडावर पडला नाही. हा एका दिवशी हे गड्या टंगळं मोडते वाटते याचं. हो ना काहीच गरज नाही त्याची नांदी लागायचं. लोक लय अगो आहेत ना तिचे. अरे पण मी काय म्हणतो हे रामपूरचं तुम्ही विषय सोडून द्या ना. हो याचं काय तुम्ही त्याच्या नांदी लागली एखाद्या कंस मामासारखे. जाऊ द्या ना ते पिक्चर सोडा ना ते काय त्याच्या नांदी लागता.
अरे जा नांदी लागता म्हणलं तुम्ही. अरे मी नांदी लागलो का ते लागले माया? हो माया राजा इतका म्हणलं त्यानं आतापर्यंत किती मला जेलात घालेपर्यंत माझी नोकरी गमावली त्यानं. हो अजून काय बोला याच्यापेक्षा. आणि यायला मी आता खरंच मी काय सोडणार हो का? तुम्ही राजा अशी मागू नका अटून ना. तुम्हाला आता किती कुक्कुटपालनमध्ये दणके दिले त्यानं. ते शिवला टोयगोटे अटकून राहिला ना. मग काय तर हरभरा चोरला त्यानं हराम करायनं. आणि ज्याचा चोरला ते माझं आत्ता येऊन भेटला रिपोर्टही घातला त्यानं. आपल्याला फक्त मजा पाय नाही. मग काय कटलं घेऊन येऊन राहिला म्हणजे ते अजाबराव नाही का नागपुडे ते तुम्हाला नसेल माहीत. तर त्याच्या इथं त्यानं माल नेला चोरीचा आणि ते कटलं घेऊन आता इकायला येऊन राहिले ते कंदील बुडा घेऊन. सीताराम पवार ते बुडं चक्कीवालं बस पूर्ण हे पाय 7-8 जण 5-7 जण अटकणार आहे येत नाही. म्हणून म्हणलं तुम्ही या मावालाच पाहा का पोलीस स्टेशनवाले ते साहेब आलेत आता. या लवकर अर्जंटमध्ये सटकन या. अरे बाबा काय कुठेही गेले की चुकाटाच करते का हे? काय येईन हरभऱ्याचे पोते चोरले का? असं ती इकाले घेऊन येऊ राहिला ते कंदील बुडा. सांगा आता नाही हाती लागणले का आता? तेच म्हणलं ना त्याला आता खबर भेटलेली आहे ना. आता मी ऐकलं बी येऊन राहिलं म्हणून ते दलाला ते तोंडून पुढे गेला त्यांना येऊन राहिलं म्हणून म्हणलं सगळे बिलकुल पहा चारी बाजूने घेरलेलं आहे त्याले. कंदील बुडायचं पहा मानकुटीस पकडणार आहे ते पोलीस. तिथून मग सगळे चक्र फिरले की ते 4-5 जण बिलकुल पोलीस स्टेशनला बोलावणार आहे. आणि हा जे याचा गुलाबराव आहे हो लय खंबेटोक माणूस आहे. यायला अद्दर घडतोच म्हणते मी. हो बिलकुल तापेला आहे ते. म्हणून म्हणलं या जरासं मजा पाहिले. नाही येतोच ना मग येतो आता मी आता वसुलीला चाललो होतो पण आता राहू द्या ते पहिले महत्वाचं. हो कारण की यायला फिटवणं महत्वाचं आहे. एक खेप जमा करूनच देऊ. शनिवार रविवार जमाले काय जाय तिकडे होळी तिकडेच लेखो म्हणा तुमची. बरोबर ठीक आहे मग आता काही विषय नाही. हो चला येतोच मी निघतो मग आता गाडी काढतो तिकडे. हो येण्यात आहे ना आता किती वाजता येते ते? हो 10 पर्यंत म्हणे ते 10 पर्यंत येऊन जाईल. हो कारण की आता 9 वाजता निघणार होते. आता अर्धा घंटा झाला. हो अर्ध्या घंट्यात पोहोचते ते. लवकरच निघाला नाही का? हो ना पाहायला भेटला पाहिजे ना. पिक्चर सारखंच काम आहे ना आता हे. हो काय होतीन काय नाही. पोलिस आले म्हणतात सरा राळाच राळा. चला आता मग या आलोच मी. अरे बाबा एक खेपचे मी आता म्हणलं देते का चाटा नाही का? हो ना. अरे आले का? हो बरं चला मी म्हणतो नारळ फोडून घेतो आता. आता पाणी गिनी प्यान चला मग पटकन आता. वाटच पाहून राहिलो होतो काही येता. अरे आता झालो इथं बसलो तुम्हाला आता फोनच करून राहिलो होतो आलो बा म्हणून. हो आणा बा शिरणी फोडा नारळ गिरे फोडा पूजापाती करा बोन फेका जरासं. बरं मग हो ते कसं गॅरंटीच नाही वाटत नाही मला येताना नाही नारळ फालतू वाया जायचं. चला मग आता मी येतो नारळ फोडून. शिरणी घेऊन येतो तुम्हाला. तोपर्यंत पाणी गिनी काय करायचं ते करून घ्या तुम्ही 10 मिनिटात. सुरू करून देऊ मग. अरे जा शांतराव 2 महिने पुढे देऊ राहिला नाही का? हो ना आता तू म्हणतो नाही तर मी तर आज येतच नव्हतो. हो लय चांग मटारलं होतं पण आता तू म्हणता आता कसं आपल्याला हातात पैसे पडेपर्यंत काळजीच आहे ना. काळजीचं काय कारण नाही झालं ना आता विषय मोकळाच झाला ना. त्याचं तर काही आता मनात राहिलंच नाही काही. आणि विषय म्हणजे आता कंदील आबाजी आता असल्याच्यानं अजाबरावला काही हात मारता येत नाही तर काहीच सांगता येत नाही अजाबरावचं बी. हरभरा आहे तिकडे आणि तेही तिकडे. हो ते तरी बरं झालं कंदील आबाजी संघ ठेवलं त्याच्या. आता बहुतेक पोहोचले असं नाही. हो 11:15 होऊन राहिले वाटते ना. 11:15 पोहोचले असेल मला तर वाटते बहुतेक 100% पोहोचले. हो पहा ना एखादा फोन लावून काय पोहोचले नाही पोहोचले. हो पण नाही शिवलाल भाऊ तरी आपल्याला किती पैसे नेऊन घ्यायचे समजा? तर पाहा तुम्ही समजा 4.5-5 क्विंटल भरते ते. हो त्याच्यानंतर म्हणजे समजा जर 5,000च्या आसपास लागला 5-20 समजा 20-25 हजार 25 पर्यंत येऊ शकन आपल्याला. तरी प्रत्येकाला 5-5 4-4 हजार हातात येईल आपल्या. हो आता आपण समजा 4 जण पकडू म्हणा. कंदील आबाजी मी आणि तू आणि बबनराव 4 जण वाटून घेऊ बरोबर. आता आपल्या पोट्ट्याचं काय संघच आहे आमच्या. जसे काही 2-3 हिशे पाडत नाही मग नाही तर काय यायचे आपल्याला. तेच म्हणलं बा तुम्ही बापले का म्हटल्यावर मग आता हातात काय यायचं. 4च हिशे करू आणि 4 जण वाटून घेऊ. हो तसे आपल्याला 7,000 पहिले भेटलेले आहेत. त्याच्यात 1-1 हजार आपल्याला आले. आणि आता हे येईल समजा आता 4-4 हजार समजा नाही का? 5-5चा बजेट बसला मग आपला. 5-5चा बसतेस मग. हो तरी आता मग कंदील आबाजीला फोन लावून पाहू का? बरोबर 1 मिनिट लावूनच पाहतो ना कुठं काय तर म्हणजे काही येते काय येते. 1 मिनिट. हॅलो हां बोल शिवलाल बोल म्हणलं बोल. काही नाही म्हणलं पोहोचले मार्केटमध्ये. हो काय झालं मग काही काही हराशी गिरायची झाली का सुरू? काय सर राजा 9 वाजताच निघणार होतो ना. हे बाई म्हणे पुरणच टाकतो म्हणे बा आपल्या संकेतची आई. मी आणला आता काय म्हणा आता. शेवटी मग ते पुरण टाकलं ते बा 11 वाजले जेवायला. आताच नेमका हात धुतला आणि आता बस गाडी काढतो निघतो आता. राजा तुम्ही कधी खासाठी भल्ले वांदे करता बा कुठे बी. अरे आता खायचं काय नंतर पैसे आल्यावर खा लागत होतं तिकडे धाब्यावर जात असतं जेवायला नंतर. अजाबरावला घेऊन आणि तुम्ही राजा काय जेवायच्या नांदी लागले. आता मार्केट ते 11 वाजता जासान काही लागून हराशील नंबर तुमचा 5 वाजता आपल्याला. हो ना पण ती बाई ऐकेच नाही ना. हो म्हणजे ती हरभऱ्यात डाळ टाकली म्हणे वाया गमावता का म्हणे मी करा बा मग आता बाद 1 घंट्यात स्वयंपाक करतो म्हणे. कायचे ते मुगाची जायच नाही भिजली लवकर वडी काढून नाही झाली. हो झालं आता निपटलं. हो निघतो आता आम्ही काही काळजी करू नको. हो पाय तुम्ही आता काय होते तर काय तुमचं राजा निघा लवकर निघा बा तुम्ही. हो पटकन जा तर सटकन मोकळे करा ते पैसे हातील करावं लागतील ते. मग काय तिकडे आता बचत गटाचा उद्या हप्ता आहे मला मग त्याचा फोन आला ते द्या लागते ना सांगितले आता. बरोबर या लवकर या. हो बरोबर हो चला अजाबराव आता झालं ना हात धुतले ना. चला राहू दे सोप राहू दे आता काही नाही. हो चला काळा गाडी काढा चाबी घ्या. हेलो चायस का बा तुमचा बी? काय मला वाटलं चाबीस लावायला गेले का बसले का तुम्ही? दोरी आणली तुम्ही. काय होते का सुरू होईल गोष्ट साहेब काही टेन्शन नाही. मग काय रस्सी बा एक रस्सी तर गाडी सुरू होते आपला. मग काय टकाटक गाडी आहे. टेन्शन नका घेऊ तुम्ही. थांबा मुले आटा मारून राहिले. हो थांबा काय स्लिप मारलं हो ना. एक आटा आडून घ्यायला करतो ना मला. हो 1 मिनिट थांबा तुम्ही कडीला म्हणजे काळजी नका करू. गाडी आपला रोजचा सुरू होत असते काही टेन्शन नाही.
अरे कसं कसं रे बा पुन्हा काय होईन कसं होईन हा सुरू होईन नाही होईन मार्केट बंद होईन काय होईन कसं होईन लुक लुक धूक धूक चम 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 काय होते गो हा पाना मारण 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 रस्सी काय झालं ना पकडली होती रे साय हो असं होते जरा अशी कमी पडली हो जरा काय एक आटा घेतला असता ना हो आले असते थांबा तुम्ही हो 1 मिनिट मला काही अपेक्षा आहे वाटते का हो नाही रोज सुरू आहे नाही हो काय जमलं काय होते का सुरू हा काय जमत नाही वाटते चाल नाही अपेक्षा आल्या गाडी नाही का हो ना हे बसल्याबरोबर गाडी सुरूच नाही हो राहिला हो याला उतरावं लागेल खाली टर्ट होईनी नाही नाही होते सुरू होते तुम्ही फक्त खाली उतरा जरा बाहेर घेऊ आपण हो इथं कसं हे जरा अडचण येऊ राहिली आपल्याला बस रस्त्यावर घेतला की बस सुरूच करून टाकू या तुम्ही जरा धक्का मारायला मी बसतो गाडीत बाहेर काढू आपण अशी रस्सीन काय तर काय नाही का हो सुरू होते का नाही होत काही गॅरंटी वाटून नाही राहिली मला नाही का हो ना याटवाल्याचं असं राहील त्याच्या एक तर डिझेल कमी टाकते नाही मग रस्सीचा तर लोन आता बाहेर यायचा काय तुम्ही त्याच्या बॅटऱ्या कोण टाकत बॅटऱ्या टाकत जाणार नाही राजा बरं लोटतो मी आता हो ना फालतू राजा बिमार पडायचं लक्षणं 5 मध्ये हरभरा तिकडे माणूस नाही बिमार पडा बसा तुम्ही पुढे मी लोटतो तुम्ही काही एवढं हे टेन्शन नका घेत जाऊ ना होते ना सुरू फक्त जरा बाहेर घेतलं की झालं उठरा तुम्ही उठरा पहिले खाली हो ना अपेक्षा का बसा उठरा बरं उतरतो 9:30 बजे ऑटो आ रहा है ये हो रहा है वो आ रहा है सब कंफर्म न्यूज है ना ऐसा है वैसा है 11:30 बजे 11:45 बज रहे फिर तो भी अभी ऑटो आया नहीं काय करायचा कुछ भी बोलती कुछ भी करती कैसा है तुम्हारा न्यूज बराबर है ना वो कुछ भी बोल रहे क्या वो आएंगे ही नहीं उसको पता चल गया होगा हे बघा साहेब येते ना तुम्ही काळजी करू नका 100% येते मला गॅरंटी आहे त्याची हो कारण की कसं आहे बोलणं झालं ना त्याच्या फोनवर की आता मी येणार आहे म्हणून हो ना दलाला सोबतही बोलणं झालं म्हणते ना सांगे ना आता खादोडे साहेब खादोड़े साहब क्या रह गया तुम ऐसा करो बात करो एक बार और तो फोन लगा बोला उनको दलाल साहब को कि आ रहा है क्या नहीं वो ऑटो नहीं तो फालतू का हम यहाँ पे बैठ रहे उधर के काम रह गए हमारे हो ना बस अभी बोल देता मैं खादोडे साहब को संजय को मैंने उसको भी भेजा कि उनको बताओ करके हो ना पण तुम्ही आता सांगून राहिली येते अजून आला नाही ऑटो मी हराशी सोडून इकडे आलो तुम्हाला पाहिले हो ना आपण साहेब आता मी काय करू आता सांगा तुम्ही हो अजून आला नाही आता आपल्याला काय काय झालं काय नाही काऊन नाही आले बा तुम्ही एक खेप त्या घनश्याम भाऊला फोन लावा ना काका म्हणे फोन लावून पहा विचारून घ्या ते साहेब कल्ला करून राहिले तर अजून नाही आला म्हणते एक खेप ते घनश्यामले म्हणा हो येते नाही आता शेवटी तेच करावं लागेल घनश्यामले मन लागेल कुठं काय काय आहे तर नाही का हो ना आपण बसला तर वाट पोराला ते हॉटेल साहेब आलेले आहे सगळ्या फिडिंगला गेलाय हो फक्त ऑटो आला की बस झाला कामच झालं हो पण आता अजून ऑटो येऊन राहिला लावतो मी कन्फर्म करतो काय मग हो आम्ही इथेच आजूबाजूला हो ठीक आहे सांगतो तसं आला तर सांगतो तुम्ही एक वेळ तेवढा फोन लावून देऊन द्या खादोडे साहेब कोण चक्र मारून राहिले म्हणलं चला तिकडे ते हराशी बोलायले काय राजा काही लोक चालले काही तिकडे चालले असेल कसं काय कमीत कमी 5-6 व्यापारी असले भाव भेट नाही हे दोघं तिघं कोणी कुकडे असं नसते ना बरोबर चला बा तुम्ही काही नाही थोडंसं गडबड होती ते आपलं जिनिंगचं नाही का हो तिकडून फोन आला होता हो ते काय पेमेंट करावं लागेल ना रविवारी हो तर म्हटलं विड्रॉल करायला जात होतं तर म्हणलं ते आपलं काय मगाशी गोष्ट झाली तुम्ही ते अजाबरोबर फोन आला तर तुम्हाला हो ते आला गेले का हो ना त्यानं 1000 रुपये घेतले होते माझ्याकडून हो अजून नाही दिले बरेच दिवसाचे तर म्हटलं आज माल घेऊन येऊन राहिला लक्ष द्या त्याच्यावर आला का ते अरे त्याचं काय तुम्ही डोक्यात घेतलं ते बताले माणूस आहे ते आला तर आला नाही तर मग जाय तिकडे बाबा त्याचं काही खरं नाही ते 90 मारले जिकडे तिकडे मालही तिकडे ते तिकडे संध्याकाळला काही यायचा नाही आम्ही तर काय करा आता अरे नाही तसं नाही पण ते मगाशी तुम्ही बोलले त्या संग येतो म्हणे वाटते ते आता अजून आला नाही म्हणून म्हणलं 9:30 येणार होता असं काही ऐकलं तुम्ही तुम्हाला काही आता 1000 रुपयासाठी आता इतके करोडपती माणसं राहायचे तुम्ही काही भरले पाहिजे बा बरं 1 मिनिट मी आताच फोन लावतो विचारतो ना कुठं काय तर 20 तर मला 5000 घेणं होते पण ते मी सध्या काटू नका बरं मी 1 मिनिट फोन लावून चौकशी करतो नेमका कुठं आहे तर बरं ते होऊन आले का चाट 1000 फालतू हो लावा फोन लावा दिले बोला ना घनश्याम बोला हो काय म्हणतो ते काय तुम्ही काही येऊन राहिले म्हणलं हो किती आता टाइम किती होऊन राहिला मग फालतू ते गेट बंद करते तर उशिरावाली येऊ देत नाही आणि एक तर वातावरण बरोबर आहे नाही ढगाडीचं तर फालतू मग कसं तुम्हाला बाहेर ठेवा लागेल तर बोला माझं माल ते लवकर या जरा किती उशीर लागते काही येतं तुम्ही कुठं आहे म्हणलं हो ते काय आता जेवण करून जा म्हणजे घरची बाई हो आता ते पाहुणे आहेत की नाही त्याच्यानंतर असं उशीर लागला पाहुणे तारखेला हो झाला आता मी घराच्या बाहेर काढलं कोटलं हो निघूनच राहिलो बस अर्ध्या पाऊण घंट्यात हजर होती तसं हो का हो ना तेच म्हणलं इतकं उशीर नसते हो हो ना लवकर येत जा जराशे हो मग माल टाकायला भारी जाते ते चला या मग आता ठीक आहे अर्ध्या पाऊण तास येतं ना या मग या काही वांधा नाही तुमचे पैसे काटत नाही मी हो या लवकर हो बस हो तेच चालू ना बा रशी मारणं हो बस निघूनच राहिलो आम्ही झालं सर काम येऊ राहिला बस अर्ध्या पाऊण तास येते मी तिथे हो चला म्हणलं काही गंज बोलू लागा आता चला आता इकडे हिंडू नका आलो ना मी ते आपले हॉटेल साहेब आहे हो ते आलेले आहे थोडासा एक विषय आहे आमचा हॉटेल साहेबाला भेटून आलोच मी हो बस तुम्ही सुरू करून द्या आलो मी कैसा हो खादोड़े साहब 9:30 बजे से खड़े हैं ना अभी आ रहा ऑटो का पता नहीं आदमी का नहीं पोते का नहीं क्या कैसा क्या है झमेला आती क्या नहीं बाबा हो ना बात सही है तुम्हारी मैं भी टेंशन में था ना कब आ रहा हो मैंने वो कैसा अपना घनश्याम महीना हो दलाल उनसे बात की कि कब आ रहा हो उन्होंने फ़ोन लगाया तो वो क्या बोले वो जरा सा वो उनके घर में मेहमानबाजी वो पावन चार था बोले जरा देर लग गई बोले अभी निकल रहे बोले हम तो अभी निकल ही रहे कम से कम मेरे को लगता है आधे घंटे में पहुँच जाएंगे अच्छा ऐसी बात है क्या अच्छा पावन चार था क्या आ जाओ बोलना जल्दी जरा हमारे सब काम रुके हुए एक बार इसका काम सलट गया कि हो गया रामपुर वाले की फिर कैसी मजा देखने में मजा आएंगी
हाँ हो देखती फिर अब रात देखती या उधर बैठते फिर हाँ हो ठीक है। हाँ बस आधे घंटे की बात है, इधर उधर बैठो तू, आधे पौन घंटे के अंदर गाड़ी पहुंचता हूँ उनका, बाद में फिर राड़ा ही राड़ा है यहाँ पे देखो ना कैसा माहौल होता भी। ठीक है बैठो तू, मैं जाता इधर। बस रे वापस जमाला म्हणून मग काय लुटा राजा का काय यातो काय उतर जा उतर म्हणतो बा उतर। काय तुम्ही राजा जरास लोटलं असतं रूट। काय रोजच लोटला रस्ते बघायचं, अरे काय कसं काय म्हणलं, हा अजबराव सुरू होऊन नाही राहिला का, कोणाची पोती किती आहे, कोण हो पाहुणे बा? काय नाही आपले पाहुणे पावसायचं नातेवाईक आहे आपले, त्याचा हरभरा होता, चला म्हणलं घेऊन मार्केटले, इथं आणून टाकला त्यानं आणि त्याचं कटलं गेलं दुसऱ्या गावले, तर म्हणलं चाललो आता मार्केटले, हे लगा गाडी सुरूच नाही उराला, 2-3 खेप रस्त्या मारून पाहिला पण काय चालच नाही उराला लगा। पुन्हा ते आपला गजा आहे का, गजा मेकॅनिकल तिथं या टोपीशी आहे का लगा? नाही ना, ती उमरडा बाजारला जातो म्हणे, हो काय काम आहे काय नाही, आता आणतो म्हणे बघ काही सामान सुमान, हो गेलो बा ती आत्ता सुद्धा गाडी घेऊन गेला। मग मी काय म्हणतो आता हे बघ कसं काय करता म्हणलं हे, तिकडे मार्केटचं काय बंद होईल ना अशानं, मार्केट बंद नाही होत ना, घनश्याम आहेत ना, 12 वाजता पोहोचलो तरी होते, 11:30 वाजले ना आपले, आपण काय करू आता एक काम करू, हो याटो आहे का नाही, तिथे याटो उभी असते नंबरावर, हो त्यातला एक याटो आपण भाड्यानं करू, या याटोचा काही टाल बसत नाही कारण की सुरूच नाही उरायली गाडी, तर त्याला म्हणतो बा पोटे टाक आणि चाल झालं काम, काय याचा मोठा काय प्रश्न आहे, जरासे कसे पैसे शिल्लक देईन आपल्यापेक्षा, बरोबर आहे नाही का, हो ना चारण्याची मुलगी पारण्याचा मसाला, बरोबर ठीक आहे, मग आता असं करा, चला मग त्याला भेटून घेऊ, तुमचा गाडी बाजूला लावून देऊ, तसंच करू आपण, हो या तुम्ही जरा धक्का मारा, या भाऊ जरा धक्का मारा, साईडला घेऊन काढू गाडी, चला या लवकर, काही नाही 5 फूट आहे ना, जास्त फुटच नाही आहे, बरोबर सांगितलं, याच्यापेक्षा जास्त मागूच नको तू, मग काय पावणे माणसात ना आपले, हो झालं मी सांगत होते बरोबर आहे, चल लवकर याटो घेऊन चाल। 700 रुपयात नाही पुरत ना काकाजी, आता तुमचा ऑटो आहे, आता तुम्हाला माहित आहे काय पुरत नाही, डिझेल पाणी हे ते वजा जाता, हो आता एक तर मग हे चालली जाते, आता कसं आहे नंबरवर गाडी आहे माय, 20-25 सीटा 15-20 सीटा तर काही नेतोच ना मी, तर म्हणून म्हणलं एक काम करा तुम्ही, 1000 रुपये देऊन द्या आपल्याला, एक तर पोरते आता ते सीटा बाजूनं करा, ते टाका मोठी गेले आहे त्याच्या, मी धरू सरू लागतो काही विषय नाही, 1000 रुपये देऊन द्या, आता 20,000 रुपये राहिले याचे, 1000 पहिले द्या लागते त्याला, बरं मी काय म्हणतो भाऊ 1000च घ्या तुम्ही, पण आपल्याला मार्केटमध्ये गेलं तर दिले चालते ना पैसे, म्हणजे दलाला जोडून घेऊन देतो मग तुम्हाला, त्यांना चालते काही हरकत नाही, हो बिलकुल बिलकुल, हो तिथं गेलं की बस दलाला मागून पैसे देऊन द्या मला, हो काही हरकत नाही, चला मग कुठं आहे ते गाडी तुमचा, हो चला त्याचे मग खाली करून याच्यात टाकून देऊ। 11-12 वाजता तुम्ही तिथं होते ना, आता 3 वाजता इथं आले मी, काय झालं का हरभरा ऐकलंय का इतक्या लवकर मार्केटमध्ये, कसं काय नंबर लागला लवकर, ते कायचं मार्केट आणि कायचं करायचं, याचा याटो चालूच नाही झाला, मग दुसरा गाडी सांगितला, हो दुसरा याटो घेतला बा, त्याला 1000 रुपये दिले, हो त्याच्यात माल उतरवला, हो अभिन तर येले मला माहीत, हो काय सांगा, हो शेवटी नेला तर मार्केटमध्ये किती वाजले, आम्हाला 1:30 वाजून राहिला होता, तर शेवटी ऑटोवाला म्हणे आता काही टाकता, तुमचा जागा तरी आहे का तुम्हाला, आणि वरचं पाण्याचं काही सांगता येते का, आणि आला तर मग गेला आपलं ती 5 पोती कशी बी, म्या तर म्हणलं तोंडात आलेला घात जाते आता, शेवटी म्या म्हणलं एकच निर्णय घेतला, रस्त्यावरती आपले इकत घेतात ना प्रायव्हेटमध्ये, ते म्हणे गड्या मी समजा 4900 घेतो म्हणे, हो 4900 मी आला जाऊ दे, हान फकीर आहे तिकडे एरिका आपला आहे, 4900 देऊन टाकलं, नाही अडत नाही दलाल नाही कोणतं नाही काहीच नाही, पुरे पैसे घेतले, हे बस संगत आणले, आता वाटण्या करून घेऊ बा, विषय मोकळा करून टाकू, चला म्हणलं फ्रूट ग्रूट आणले जराशी अंगूर आहे ते, मस्त बसू एका झाडाखाली, शांतारामले म्हणा ये म्हणा तिकडे, फर्स्ट क्लास वाटप करून टाकू, विषय मोकळा। ए बाबा मस्त केलं तुम्ही, मस्त केलं, मार्केटात आहे बा, उद्या अजून जावं लागलं असतं तुम्हाला, जर हराशीत नसतं आला असतं, चला मग आता किती नाही समजा किती आले पैसे, पागड्या 22,500 आले मला, हो त्याच्यातले मी 1000 रुपये त्या ऑटोवाल्याला दिले, 21,500 राहिले, तर त्यातले 1000 रुपये आपल्या अजबरावला दिले, 500 रुपये म्हणजे 20,500 आहे, तर 500 मा खर्च झाला, बाजार गिजार आणला मॅ संग, आणि दुसरी गोष्ट 20,000 आता आपल्याला हिशेबाटी करणं आहे, 4 हिशे करून टाकू, 5-5 करून तिकडे करून टाकू, झालं मोकळं, चालते ना काही हरकत नाही, 1500 इकडे तिकडे, चला 5-5 करून टाकू, चल भानू घे बरं पाणी की नाही, झाडाखाली बसू, आज शांताराम बोले आवाज दे, अंगूर आणले म्हणा, नाश्ता करून टाकू, लावता येते मग गंजी पाहता येते मग, चला बसू तिकडे। साहेब आता हे काय 3 वाजून राहिले तरी आता पता नाही, काय येतात का नाही म्हणलं, काही फोन घेऊन लावला नाही का अजून घनश्यामले, आता का 50 खेप लावता त्याला फोन, हो त्या घनश्यामले म्हणणं बी बरोबर नाही, 10 खेप राजा ते काय म्हणत आहे म्हणले, ते हॉटेल शेवटी कटवून चालला गेला, 3 वाजले म्हणे आता काय जायचं म्हणजे, मग झाला म्हणजे इकडे तिकडे त्याला पता लागला असं, मग काय तर 100% लिखित झाली बातमी, हो नाही ना लिकीच कशीच काय होईल, कोणालाच नाही सांगितलं ना, म्या जवळला नाही सांगितलं राजा कोणत्या, तरी हे बा हो त्याला आपण दिसलो म्हणा किंवा तुम्ही दिसले, ते कटलं आलंच नाही द्यायचं, मग काय तर काय झालं काय नाही ते काय समजाले मार्ग नाही आता, हो बहुतेक त्यानं काहीतरी मला वाटते 100% गुगली टाकली त्यानं, हो तुम्हाला काय केलं त्यानं, तुम्ही आले म्हणून त्याला दिसले असन, आणि तशा त्यानं गोष्टी केल्या, आणि तुम्ही बसले आपले रिपोर्ट देत बसत, आता काय तर त्याचा हरभरा आहे त्यानं आता लोक इकडे तिकडे केला असं, सगळे सॅम्पल मोकळे केलं, मग काय तर म्हणून तर आला नाही ते, अभिन तर लयच लोक हरामखोर राजा, हो ते पोलीस मावला मावर इतका गरम झाला ना काय सांगा आता, ती चालले गेले तर, हो ते म्हणे बा नंतर पाहिजे म्हणे मी आता, हो आता जाला घंटा बोल त्याला म्हणला काय काय नाही, हो सांगा म्हणजे मग बहुतेक त्यानं मग गमत नसून घेतलेलं काय ना, म्हणजे त्याला माहीत असेल का मी आलो म्हणून, ते ऐकलं म्हणून रातचं गोष्टी, 100% गेम केला तुमचा, मग त्याला माहीतच होतं, त्यानं सगळं बरोबर तुम्हाला फक्त म्हणजे दिवसभर फिरवलं आपल्याला, मला तुम्हाला हॉटेलले सरायला फिरवलं त्यानं, म्हणता नाही का, हो बाबा पावर लावून द्यायला फोन, हो लेका नाला कोणाच्या येईल म्हणा, वाचले ना म्हणा तुम्ही,
लावतो ना द्यायला लावतो ना चांगले गुगली घेतील त्यानं दिवस घातला ना माया पुराले का हराम खोरानं पण याचा पत्ता नाही आलो 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 पाहून तर आहे ढमका आहे काय आले का ते कटलं काय त्याचं एक मिनिट आता शिवलालेच काय खरा विचार तुम्ही एक मिनिट सांगा आता कंदीला म्हणजे आता याचा काय फोन आला आपल्याला खादोडे आता यम काय आपल्याला काम लावायचा फोन येते हा काहीतरी आता करत नसते काहीतरी चुकाटा आपल्या मग लावला असं येणं उचल काय म्हणणार आहे का उचल काय शिवलालजी काय चालू आहे म्हटलं कुठं आहे हरभरा सोंगणी चालू आहे का यायला वाटते खणल्या पाहिजे आम्ही हो आता काय करता आम्ही कास्तकार लोक आम्हाला तेच करावं लागेल ना काऊन काय काय तुमचं काय म्हणणं आहे म्हणलं तुम्हाला काय अडचण आहे याच्यात का खरंच शक्ती का पुरले मागं टाकलं रे तो लस ना लागले का तू हराम खोरा हा मासारखा जाऊ दे हो पण हे गुलाबराव सारख्या का फटका दिला तुम्ही हा ना आजही अशी गुगली टाकली की का पुरं कोमातच घातलं रे आम्हाला हो लस का चालू आहे तुम्ही गुगली टाकली अरे म्हणजे काय तुमच्यापर्यंत आली का वार्ता हा गुलाबरावनं दिला वाटते पचका करू हा अरे कोण म्हणते काय म्हणणं आहे त्याचं गुलाबरावचं काय म्हणणं काय म्हणलं हा जाऊ द्या रे आज लय वाचले तुम्ही रे लय वाचले आज तुम्ही असे कायमचे फिटले असते ना पुरे जमा केले असते होईपर्यंत जमानतीसाठी सॉल्व्हन्सच काढता घाण असतील तुमची कटलं फक्त मार्केटला पोहोचलं पाहिजे होतं पुरी फिल्डिंग लावली होती पोलीस स्टेशन रिपोर्ट सहित केली तरी आम्ही पण का तुम्ही लय चलाक निघाल नाही का हो पण नाही आज नाही उद्या तुम्ही बा खादोळीचा असा दणका खासान ना तुम्ही नाव ठेवसान लेको बापा रे बापा बरं झालं कटलं सुटलं झालं नाही सत्यानाश होता राजा आम्ही सांगा आम्हाला तर काहीच माहिती नाही असं हो का बरं मग आता काय म्हणणं मग तुमचं नाही बोला नाही गुलाबराव संग बोला यायचं संग 2 शब्द बोला हा मस्त 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 उपाशी मारलं रे का आम्हाला तुम्ही हा बरं थांबा तुम्ही आज नाही उद्या तावडीत येसान हा जाता कुठं तुम्ही हो पाच पोत्यानं काही नाही होत माया हलकं भारी हो बरं सांगेन तुम्हाला आज ना उद्या गुलाबरावचा फटका यावेळेस फुसका बार निघाला माया हो तुम्ही लेका ऐकलं होतं वाटतं बहुतेक मी आलो म्हणून पाहिलं तुम्ही बरोबर तशा गोष्टी केल्या तुम्ही मलाच फसवलं सांगा ना तिकडे आता मुसळधार झाली ना आम्हाला पताही नाही असं मग आता आम्ही ते तर आहेच मग आम्हाला माहीत होतं तुम्ही आले म्हणून मग सोपे नाही ना रामपूरवाले हो ना योग चांगले आमचे ठीक आहे ठेवा आता हो दादा विषय मोडा उद्यापासून नवीन विषय आहे जा घरी जा तुमच्या जेवण खावणं करा पैसे भेटणे नाही काहीच नाही आता तुमच्याकडे काही पुरावा नाही कोणतं काहीच नाही हां म्हणूनच वाचले तुम्ही पुरावा नाही म्हणून बरं पाहू ना आज नाही भविष्यात तुम्ही लक्ष ठेवा फक्त गुलाबरावशी तुम्ही लय म्हणलं वैर केलेला आहे याचा तुमचा मोबदला तुम्हाला देईन मी आता ठीक आहे ठेवा आता विषय संपू पाहू आता उद्या काय बाबा का कंदिला पाहिजे का रे योग चांगले आपले तुम्ही बा मार्केटात बा गेले नाही हे लय चांगलं झालं हो आपले पूर्ण तिथं सापळा रचला होता म्हणते नाही योग सुद्धा आपले हो त्याचं कटलं सुरू नाही झालं हे आपले योग हो लय चांगलं झालं बा अजब दर्शन घ्या त्याला बा 101 रुपये दक्षिणा टाकून दे त्याच्या बस बा विषय समाप्त हा उद्या नवीन विषय घेऊन 5 वाजता हजर